पण गिअरवालीच आहे बघा. मी लाईट मारतो खास त्यासाठी. तुम्ही गिअर बघा, चेन प्रॉपर एकदम. आणि हिची चेन बघा. ओके, हे तर झालं. काहीच नाही, मागं नाही पुढं नाही. ती गाडी आली म्हणून मी ना अचानक काढली माहिती. बघ ती तिथंच थांबली. काय स्पीड आहे. तर मित्रांनो, आता मी क्लासवरून वगैरे घरी होता. रात्रीचे 9 वाजता. आता बसायचे जेवायला. सकाळी मी कॉलेजवरून आल्यानंतर मी फुल पीची झालो आहे. तर जेवायला बसायचं आहे. काय मम्मी सर आज काय जेवण आहे? दोडक्याची भाजी आणि भाकरी. पप्पा सकाळची कोबीची भाजी खातात. हो, नाईस 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 नाईस. वाडा, मला पण वाडा. मी पण आलो जेवायला. भाकर वाढली आहे, कालवण घ्यायचंय. तू ये, परत काय पडलं तर ठीक आहे, वाडा. मित्रांनो, आता जेवतो पटकन, मग तुम्हाला भेटतो. मी काय रिॲक्शन तुमचं, म्हणजे काय वक्तव्य? माझी सायकलची चेन तुटली 7 वर्षानंतर. चांगली सायकल चालली, साथ दिली तुला चांगले. अजून काय बोलाल? कशामुळे तुटली असेल, काय वाटतं? ते लोखंड आहे, ते गंजलं असेल. पावसाळा आहे त्याच्यामुळे तुटली. रिपेअर करून घे त्याला उद्या परवा. ते तर करावंच लागेल, कारण ती लागते कधी पण एमर्जन्सीमध्ये. कधी लेट झालं तर वापरायला लागते. घे रिपेअर करून. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो. आता मी ते माझ्यासोबत आत्ताच घडलं. संध्याकाळी किती 6ला 10-15 मिनटं कमी होते. म्हणजे मी बाहेर गेलो, दवाखान्यात जायचं होतं ना मला. मग मी दवाखान्यात गेलेलो. तर तिथून जाताना पाऊस पडायला लागला. म्हणून मी पटपट सायकल घेऊन चालवत होतो. सायकल घेऊन मी आणि आमची ते एक काकाबाई म्हणून एक दवाखान्यात त्याचा वळण आहे. त्या वळणाजवळ मी गेलो. तिथं चढणावरच सायकल आहे ना, माझी चेन डायरेक्ट तुटली. चेन डायरेक्ट चढणावरती साखळी तुटली सायकलची. मित्रांनो, चला मी तुम्हाला दाखवतो माझ्या सायकलची परिस्थिती काय आहे. त्याच्या आधी 1 मिनटं थांबा. चपला जरा कमी करून दिली. तुम्हाला माझ्या सायकलची परिस्थिती दाखवतो. आता खाली जातो आणि तुम्हाला सायकलची परिस्थिती दाखवतो माझं. मित्रांनो, हे बघा, इथं माझी सायकल उभी आहे मस्तपैकी. आता तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, तुम्ही आता ही सायकल बघा. ही पण गिअरवालीच आहे. ही बघा, मी लाईट मारतो खास त्यासाठी. तुम्ही गिअर बघा, चेन प्रॉपर एकदम. आणि हिची चेन बघा. ओके, हे तर झालं. थांबा, हे झालं. हिची चेन बघा इथली. तुम्ही इथं गिअर शिफ्टर बघा, जाम झाला बघा पार. हे बघा, हे वरचं चांगलं आहे बघा. हे गेलं आहे. इथला बघा, इथला टाईट झाला आहे खूपच. बघा, इथला पण गेला आहे. हा पण चांगला आहे. पण तुम्ही हिची चेन बघा. हे बघा, हे बघा. आणि हे सगळं झालं आहे मधल्या रस्त्यात. तर इथं मोटरमध्ये काहीतरी डिफॉल्ट आला. इथं खालच्या बाजूला हिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. इथं हे जे आहे ना, इथं काहीतरी प्रॉब्लेम झाला हिचा. तर काय झालं मला पण नाही कळलं अजूनपर्यंत. तर आता उद्या मी थांबा 1 मिनटं. तर आता उद्या मी हिला दाखवून आणेन दवाखान्यात. हिच्या उद्या किंवा परवामध्ये मी जाऊन दाखवून आणेन हिची दवाखान्यामध्ये. कारण की ही मला कधी पण गरज पडल्यावर लागते एमर्जन्सीमध्ये. तर आता हिला मला दाखवावी लागणार आहे. म्हणजे पटकन रिपेअर करून घेईन. आणि बघा, मी हिथं अशी ठिकाणी सायकल होते. सगळ्यांना सायकल असतात इथं. सगळ्या इथं माझ्याशी उभी असते. त्याची सीट कवर पण बदलून घेईन हिचा. आणि हिला हे पण लावून घेईन मी. चेन पण तिची बदलून. तर पटकन घरी जातो. पाऊस आला आहे. तुम्ही एकदा इथं बघा, गार्डन कोणीच नाही पावसामुळं आजकाल सध्या. तुटल्यावर बोला. सायकलची चेन तुटली. बोला, काय बोलता तुम्ही? काय बोलाल? मग काय ढकलून आणलीस काय तू सायकल? हो, मग आता पैसे द्या कशाबद्दल? रिपेअर करायला. तू स्वतः कर ना. पैसे कुठे आहेत माझ्याकडं? अरे स्वतः करायला पैसे लागतात का? ती रिपेअर नाही होणार माझ्याकडनं. बघ, का नाही होणार ते बघ ना तू. चॅनेलचे पार्ट तुटले आणि पडले. मग पार्ट घेऊन ये ना त्याचा आणि ते बसव. ते मला नाही जमणार, ते मेकॅनिकचे कामं आहेत. आपण स्वतः सगळी कामं करायची.
तुम्हाला येतं हो तुमच्याकडे एक्सपिरियन्स, माझ्याकडे नाही एक्सपिरियन्स. केलं तर तुला एक्सपिरियन्स येणार. शिकवणारा पाहिजे ना, पण तुम्ही तर बिझी ना. कोणी शिकवायला नसेल तर आपण स्वतः शिकायचं. पण शिकवणारा पाहिजे. कशाला, आपण स्वतः शिकायचं. स्वतः शिकायला काय हो, शिकीन पण मी. शिकायचं स्वतः. तुमचे तुम्ही पैसे देणार नाही. कट्टी. हा मग आपण मम्मीला विचारू, मम्मी पैसे देईल का मला? नाही. अम्मा पैसे द्याल तुम्ही मला सायकल रिपेअर करायला? किती पैसे? जेवढे लागतील तेवढे पैसे द्याल सायकल रिपेअर करायला? म्हणजे तरी किती? 15-20 लाख. हं? 15-20 लाख. येड लागले काय? तू वायफाय बंद केलं का? नो, बंद झाले बहुतेक. लेट मी चेक इट. मित्रांनो, आमचा हा वायफाय फुल्ली नशेखाव असतो 24 तास. 24 तास 12 तास तरी नीट चालला ना, देव पावला. सायकलची दुःखभरी कहाणी पार्ट 1. तर आता आपण उद्या बनवूयात पार्ट 2. त्याचा रिपेअरिंगचा खर्च वगैरे सगळं बघूयात किती होतो काय होतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू, बाय.